नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ आणि आजचं प्रवचन ऐकणारे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका. भगवंतांनी आपल्या उपदेशामध्ये मनुष्यभूमी ही अत्यंत सर्वश्रेष्ठ भूमी, की ज्या भूमीमध्ये सत्पुरुष, महापुरुष, अरहत, बुद्ध, पच्चैक बुद्ध, सम्यक संबुद्ध उत्पन्न होतात. ही अत्यंत महान कल्याणकारी भूमी आहे, की ज्या भूमीमध्ये मनुष्य जन्म घेऊन दुःख नष्ट करून जीवनाचं अंतिम सुख प्राप्त करतो. जन्ममरणाचं भवचक्र नष्ट करून अरहतपद, मुक्ती, मोक्ष मिळवतो. म्हणून ही मनुष्याची भूमी अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत सुखदायक आहे, कल्याणकारी आहे आणि माणसाचं सर्वस्व कल्याण या भूमीमध्येच होऊ शकतं. हे तथागतांच्या उपदेशामधून आपल्याला ऐकायला मिळतं, समजू शकतं. जर माणसाने विचारपूर्वक, जाणीवपूर्वक जागृत होऊन, सजग होऊन धम्म आचरण केलं नाही, अज्ञानाने, अहंकाराने, वाईट प्रवृत्तीने आपलं जीवन जगला, तर त्याच्या वाईट कर्माने, त्याच्या वाईट प्रवृत्तीने तो स्वतःचं नुकसान करून घेतो, स्वतः दुःख प्राप्त करतो आणि त्या दुःखामध्येच तो संपून जातो. त्यामुळे त्या व्यक्तीला जे काही जन्ममरणाच्या भवचक्रामध्ये अडकून राहावं लागतं, हे त्याचे वाईट कर्म, त्याची वाईट प्रवृत्ती, त्याचं हे अज्ञान, अहंकार, गर्व त्याच्या जीवनामध्ये त्याच्या दुःखाचे कारण बनतात. तो मनुष्य अधोगती, दुर्गतीला प्राप्त होतो, त्याचं पतन होतं, त्याचा पराभव होतो आणि त्याची कधीही या अज्ञानामुळं, या दुःखापासून मुक्ती होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचं पतन, अधोगती, पराभव त्याच्या जीवनामध्ये होऊ नये, यासाठी तथागतांनी अत्यंत सुंदर असा उपदेश, सुंदर असं प्रवचन एका देवतेला दिलेलं आहे. ते आपण आजच्या या प्रवचनामध्ये ऐकू. पराभव सूत्रामध्ये तथागत एका देवतेला उपदेश करताना म्हणतात, माणसाचा पराभव कशा प्रकारे होतो आणि तो दुःखास कशा प्रकारे कारण बनून जीवनामध्ये दुःखी होतो. असाच एक प्रसंग तथागतांच्या वेळेस
जो घडलेला आहे बुद्ध इतिहासामध्ये आपण त्याचं जाणून घेतो. एकदा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्ती नगरामध्ये जेतवन अनाथ पिंडिकाच्या आरामामध्ये राहत असताना कोणी एक देवता तथागतांकडे मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सकाळच्या प्रहारी आली आणि तथागताला वंदन करून एका बाजूस उभी राहिली. आणि ती देवता तथागतांना विचारते, हे गौतम, मी आपणास भेटण्यासाठी आलेला आहे आणि आपणास माणसाच्या जीवनामध्ये पतन कसं होतं, पराभव कसा होतो, त्याची कारणं काय आहेत, कोणत्या पुरुषाचं पतन होतं, पराभव होतो, हे आपण आम्हाला सांगावे. हे भगवंत, अत्यंत विनम्रपणे अभिवादन करून मी आपणास विचारत आहे. माणसाच्या जीवनाच्या पराभवाचे कारणं काय आहेत, हे आपण आम्हाला एक एक करून सर्व कारणे सांगावीत. तर अशा प्रकारे ही देवता भगवंताला अत्यंत विनम्र होऊन विचारते, आपण आम्हाला माणसाच्या जीवनाच्या पराभवाची कारणं सांगावीत. त्यावेळेला बुद्ध म्हणतात, तथागताने उपदेश दिलेला धम्म जो पुरुष चांगल्या प्रकारे जाणतो, त्याचं आचरण करतो, त्याचा सार आपल्या जीवनामध्ये उतरवतो, जो धम्म पारायण आहे, त्या माणसाची जीवनामध्ये वृद्धी होते, त्या माणसाची जीवनामध्ये प्रगती होते. पण जो मनुष्य तथागताने उपदेश दिलेला धम्म चांगल्या प्रकारे जाणत नाही, त्याचं आचरण करत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतो, अज्ञानामध्ये व्यस्त राहतो, अज्ञानामध्ये पडून राहतो, जो धम्माचा द्वेष करतो, तर असा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्याचं पतन होतं, त्याचा पराभव होतो, त्याचा विनाश होतो. हे उत्तर ऐकल्यानंतर देवता म्हणते, भगवान, आम्हाला पहिल्या पराभवाचं कारण समजलं. आता पुढील जे काही पराभवाची कारणं आहेत ते आम्हाला सांगावेत. तर त्यावेळेला भगवान म्हणतात, जो मनुष्य दुष्टासोबत संगत करतो, जो दुष्टांना प्रिय मानतो, जो दुष्टांचा प्रिय बनतो, परंतु सज्जनासोबत द्वेष करतो, सज्जनासोबत संगत करत नाही, सज्जनाचं ऐकत नाही, जो दुष्टांचा सहवास करून दुष्टाचा धम्म ज्या व्यक्तीला आवडतो, तर हे त्याचे कर्म त्याच्या पराभवाचे कारण बनतात. भगवंत पुढील कारण सांगताना सांगतात, जो निद्राशील आहे, झोपाळू आहे, आळशी आहे, जो सभाप्रिय आहे,
सभेमध्ये जाऊन केवळ फक्त भाषणं ठोकतो, केवळ फक्त दुसऱ्यांना उपदेश देतो, स्वतःचं मोठेपण सभेमध्ये गाजवतो. अशा वाईट संगतीत वावरणारा, उत्साहरहित, आळशी, क्रोधी, चंचल चित्ताचा जो मनुष्य असतो, तर हे त्याचे स्वभाव त्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी उपयोगाचे न होताना त्याच्या पतनाचे, पराभवाचे कारण बनतात. जो मनुष्य समर्थ असूनही आपल्या आईवडिलांचं वृद्ध काळामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये भरणपोषण करत नाही, आईवडिलाबद्दल कृतज्ञ राहत नाही, आईवडिलांची कसल्याही प्रकारचे उपकार जाणत नाही, आईवडिलांना मदत करत नाही, त्यांचे सुखदुःख वाटून घेत नाही, त्यांच्यापासून अलिप्त राहतो, स्वार्थी बनतो, अकृतज्ञ बनतो, तर हे त्याच्या पराभवाचे कारण बनतात. जो मनुष्य समर्थ असूनही श्रमण, ब्राह्मण, साधू संत यांना खोटे बोलून मदत करण्यासाठी टाळाटाळ करतो, मदत करत नाही, कंजूसपणा करत नाही आणि सत्पुरुषांच्या संगतीत राहत नाही, तर हे त्याच्या पराभवाचे कारण बनतात. ज्याच्याकडे खूप धन आहे, संपत्ती आहे, सुवर्ण आहे, उत्तम भोजनाची सामग्री विपुल प्रमाणात आहे, असं असताना सुद्धा कोणालाही तो मदत करत नाही, देत नाहीत, कंजूस बनून स्वतःच सर्व उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो, समाजाचे उपकार जाणत नाही, कोणत्याही बंधू बांधवांचे उपकार जाणत नाही, त्याची परतफेड करण्याचा विचार ठेवत नाही, तर हे त्याचं वागणं, हे त्याचे कर्म त्याच्या पराभवास, पतनास कारण बनतात. जो मनुष्य आपली जात, गोत्र, धनसंपत्ती याच्या अहंकाराने दुसऱ्या भाई बांधवाचा, नातेवाईकांचा अपमान करतो, अवमान करतो, स्वतःला श्रेष्ठ मानतो, इतर लोकांना तुच्छ लेखतो, तुच्छ मानतो, समाजातील लोकांचा कसल्याही प्रकारचा विचार न करताना मी केवळ श्रेष्ठ, मी केवळ महान, मी केवळ सर्व परिपूर्ण आहे असं म्हणून इतरांचा जो अवमान करतो, इतरांचा अपमान करतो, त्यांना तुच्छ लेखतो, त्यांना कमी दर्जाचा मानतो, तर हे त्याचे अवगुण त्याच्या जीवनामध्ये पतनास, पराभवास कारण बनतात.
भगवंत पुढील कारण सांगताना सांगतात, जो मनुष्य श्रीलंपट आहे, मद्य प्राशन करणारा आहे, नशिल्या पदार्थाचं सेवन करणारा आहे, जो नशापतन करतो आणि जुगारामध्ये नेहमी मग्न असतो, व्यस्त असतो, तर हे त्याची कृती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पतनास, त्याच्या पराभवास कारण बनतात. जो पुरुष आपल्या स्त्रीसोबत संतुष्ट न राहता परस्त्री गमन करतो, वेश्यागमन करतो, परस्त्रियांना दूषित करतो, हे त्याचं अनिती अनाचाराचं वागणं त्याच्या जीवनामध्ये पतन, पराभवाचे कारण बनतं. जो पुरुष म्हातारपणात बालकन्येशी विवाह करतो, की जिचे वय, जिचे शारीरिक अवस्था अत्यंत अपरिपक्व असते, जिचे स्तन तिंबरू वृक्षाच्या फळाप्रमाणे लहान असतात, तिच्या ईर्षेने तो झोपत नाही, त्याला सुखाची झोप लागत नाही, हे सुद्धा त्याच्या पराभवाचे कारण बनते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा बालविवाह हा प्रतिबंधित केला गेलेला आहे. हे सुद्धा आपण कानून कायद्यामध्ये पाहतो. जो मनुष्य पुरुष आपला कारोबार, आर्थिक व्यवहार व्यसनी, उधळ्या स्त्रीला किंवा तशाच प्रकारच्या माणसाला आपला आर्थिक व्यवहार सोपवितो, आर्थिक व्यवहार त्याची जबाबदारी अशा व्यक्तीवरती टाकतो, हे त्याचे कर्म त्याच्या पराभवाचे कारण बनतात. जो पुरुष क्षत्रिय कुळात निर्धन, गरीब, दरिद्री म्हणून जन्मला, पण भोगवस्तूसाठी महातृष्णा, लालच ठेवतो आणि राज्य मिळवण्याची आसक्ती ठेवतो, हे त्याच्या पराभवाचे, पतनाचे कारण बनते. आणि म्हणून समाजामध्ये एक म्हण निर्माण झालेली आहे, पांघरून पाहून हातपाय पसरणे. म्हणजे पांघरून पाहूनच माणसाने हातपाय पसरले पाहिजे. जर पांघरून न पाहताना हातपाय पसरले तर त्याचे हातपाय खाली जातात. म्हणून हे एक अत्यंत चांगलं कारण समाजामध्ये आपण पाहतो की जो पुरुष क्षत्रिय कुळात निर्धन, गरीब, दरिद्री म्हणून जन्मला, पण त्याला आपल्या कुळाचा, क्षत्रियपणाचा मोठा अहंकार असतो, गर्व असतो आणि तो त्याला ज्या काही भोगवस्तू प्राप्त झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, त्याबद्दल महातृष्णा ठेवतो, लालच ठेवतो
आणि तशाही अवस्थेमध्ये राज्य प्राप्तीसाठी आसक्ती बाळगतो, तर हे त्याच्या पराभवाचे, पतनाचे, विनाशाचे कारण आहेत. तर अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धाने माणसाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे माणसाने कष्ट करून, मेहनत करून आपलं सम्यक आजीविकेनं आपलं चरितार्थ चालवावं, कशा प्रकारे आपलं जीवन जगावं, कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण संतुष्ट राहावेत, समाधानी राहावेत आणि आपल्या जीवनाचं सुख मिळवावं. आपलं जीवन हे धम्म आचरणाने युक्त असावं, की ज्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला पतनाची कारणं भोगावी लागत नाहीत, अधोगती विनाशाची कारणं भोगावी लागत नाहीत, आपल्या जीवनामध्ये आपला पराभव होत नाही. अशा प्रकारचा अत्यंत सुंदर असा थोडक्यामध्ये हा उपदेश आपल्या सर्वांच्या जीवनासाठी कल्याणकारी आणि महाफलदायी असणार आहे. आपण सर्वांनी याबद्दल चिंतन मनन करावं, याचा अनुभव घ्यावा आणि तथागतांचा थोडक्यामध्ये दिलेला हा महान उपदेश कसा आपलं कल्याण करतो, कसा आपल्याला दुःखापासून मुक्त करतो, कसा आपण या मनुष्याच्या भूमीमध्ये येऊन स्वतःचं उद्धार करतो, सर्व प्रकारच्या तृष्णा, सर्व प्रकारचे वाईट विचार, व्यसनं, आसक्ती यापासून स्वतःचं आपण कल्याण करू शकतो, अर्हतपद मिळू शकतो, निर्वाणपद मिळू शकतो, जीवनमुक्त अवस्था, दुःखमुक्त अवस्था आपण प्राप्त करू शकतो. हा उपदेश आपण सर्वांनी ध्यानात घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करावं, माणसाच्या भूमीचं महत्त्व, माणसाच्या भूमीची गुणवत्ता आपण जाणून एक आदर्श पुरुष बनून, आदर्श व्यक्ती बनून अधोगती, अधिपतनाचे कारण आपण संपवावेत, आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश आपण सफल करावा, हीच सर्वांच्या प्रती मंगल कामना आहे. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं.